मुंबईतील आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्यानं प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। हे प्रकरण ताजं असतानाच आता धाराशिवमध्ये लहान विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील चॉकलेट आणि बिस्किट पुड्यांमध्ये अळ्या आढळलेल्या आहेत। धाराशिवमध्ये 2 दिवसात 5 शाळांमध्ये हा प्रकार समोर आलाय। दरम्यान यापुढे शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्या तर अधिकाऱ्यांना खायला लावणार असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। शासनाने जी मिलिटरी बार बिस्किट दिलेलं आहे लहान लेकराला वाटप करण्यासाठी लेकराला वाटप करण्यासाठी ही पूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे। असं शाळेच्या लेकराच्या जीवनाशी खेळणं बरोबर नाही। ही शासनानं ज्यांना काही काढलेलं आहे जिकडे पाठवलेलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमच्या पिंपरी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। तर धाराशिवमध्ये बोगस शालेय पोषण आहाराचा पर्दाफाश झालेला आहे। चॉकलेट आणि बिस्किट पुड्यांमध्ये अळ्या सापडल्याचा प्रकार समोर येतोय। त्यामुळे 2 दिवसात 5 शाळांच्या पोषण आहारात या अळ्या सापडल्या असल्याचं कळतंय। जमिनीचे व्यवहार झाले, पैशांची देवाणघेवाण देखील झाली, पण सातबाऱ्यावर नोंद होऊ शकली नाही। ती तुकडाबंदी कायद्यामुळे आता हा कायदा शिथिल करून अशा सर्व जमिनींच्या 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेल्या व्यवहारांचं नियमितीकरण केलं जाईल अशी माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे। राज्यातील 3,500 अंशतः अनुदानित शाळा आणि 15,500 तुकड्यांना टप्पा अनुदान न मिळाल्यानं जवळपास 52,000 शिक्षकांना दिलासा मिळालाय। 20% अनुदानाचं आश्वासन देण्यात आलं असून अधिवेशन संपताच फरकासह पगार मिळणार आहे। आझाद मैदानावर अनुदानासाठी शिक्षकांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनाच धारेवर धरलंय। शिक्षकांना टप्पा अनुदान आतापर्यंत आमच्या सरकारनं दिलं असून विरोधकांना संधी असतानाही त्यांनी फुकटी कवडी दिली नाही असा पलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर केला। सविस्तर बातमी पाहूयात। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। भक्तांनी पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत। महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकमधून मोठ्या संख्येनं स्वामी भक्त अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे पहाटेपासूनच अक्कलकोटमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळते। तुझ्या पाठीशी आहे अशा प्रत्येक शिष्याला गुरुस्थानी असणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात सध्या भाविकांची आलोट अशी गर्दी पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर पहाटेपासूनच भाविकांनी या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्ताने स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलोट अशी गर्दी केलेली आहे आणि पूर्ण जी अक्कलकोट नगरी आहे ती स्वामींच्या नामघोषामध्ये दुमदुमून गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पहाटेपासूनच या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिरातील जो गाभारा आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की शिस्तबद्ध पद्धतीने महिला असेल किंवा पुरुष भाविक असतील यांच्या दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर स्वामी समर्थ महाराजांचे न्यूज 18 लोकमतचे जे प्रेक्षक आहेत त्यांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन गुरु पौर्णिमेनिमित्त आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत। पहाटेपासूनच या ठिकाणी भाविकांनी गर्दी केलेली आहे। पाहायला गेलं तर सकाळी 5 वाजता गुरुपूजन करून कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांचे जे पूजन आहे ते करण्यात आलं होतं आणि अशा प्रकारे आपली स्वामी समर्थांची भेट व्हावी, त्यांना कुठेतरी त्यांच्या गुरुस्थानी व्हावे किंवा कुठे त्यांची भक्ती करावी यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई राज्य किंवा कर्नाटक या राज्यातून भाविक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। सुमारे पाहायला गेलं तर काल आदल्या दिवशी 2 लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे आणि स्वामी समर्थ महाराज मंदिर समितीतूनही योग्य अशी दक्षता घेऊन भाविकांनी जे नियोजन केलेलं आहे ते मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं। पाहायला गेलं तर 5 किलोमीटरच्या रांगा आहेत त्या अक्कलकोट नगरीत पाहायला मिळत आहे। प्रत्येक ठिकाणी भाविकांनी गुरुपुरुष अमृत निमित्ताने कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन व्हावे आणि या दर्शनातून कुठेतरी आपले गुरु आहेत त्या निमित्ताने दर्शनासाठी या ठिकाणी भाविक दाखल झालेले आहेत ते कुठेतरी भक्तीत तल्लीन होताना आपल्याला दिसत आहे। संबंधित न्यूज 18 लोकमत अक्कलकोट।
आणि आता एक मोठी बातमी समोर येते। दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे। 4.1 रिश्टर स्केलवर हे धक्के जाणवलेले आहेत। झज्जर परिसराला भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं कळतंय। रिश्टर स्केलवर तीव्रता त्याची 4.1 इतकी आहे। दिल्ली हरियाणा सीमेजवळील झज्जर जिल्ह्यामध्ये आज भूकंपाचे तीव्र झटके जाणवलेत। राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू झज्जरपासून सुमारे 10 किलोमीटर उत्तरेला होता आणि या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी नोंदवण्यात आली आहे। सुदैवानं अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही। मात्र भूकंपानंतर स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली असून काही ठिकाणी लोक घराबाहेर पडलेत। प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जातंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं कळतंय, काय अपडेट? झज्जर परिसरामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेले आहे। त्याची जी तीव्रता आहे ती रिक्टर स्केलवरती 4.1 अशी नोंदवण्यात आली आहे। दिल्ली हरियाणा सीमा भागामध्ये झज्जर हा परिसर आहे आणि आपल्याला माहित असेल की याची जे धक्के जाणवले आहे ते नोएडा असो, फरीदाबाद असो, त्यानंतर गुरगाव असो, सोबतच वल्लभगड असो यासारख्या विविध भागांमध्ये जे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये येणारे जे परिसर आहे त्या परिसरामध्ये याचे भूकंपाचे तीव्र झटके जाणवलेले आहे। आणि ही सकाळची वेळ आहे, सर्व लोक आपल्या नित्यनियमानुसार काम करत असताना अचानक धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पण याचं जे केंद्रबिंदू होतं ते झज्जर पासून सुमारे 10 किलोमीटर उत्तरेला होतं आणि याची तीव्रता जी होती ती 4.1 आहे। पण सध्या अजून जी आता माहिती आलेली आहे त्यामध्ये कुठली जीवित आणि वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही आहे। पण नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे। अनेक अपार्टमेंट्स मधील जे नागरिक आहेत ते खाली उतरलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने माहिती मिळते प्रशासनाने आवाहन केलं आहे की कुणी घाबरून जाऊ नये। आज सध्या कुठलीही वित्तहानी आणि जीवितहानीचा उल्लेख करण्यात आला नाहीये। पण महत्वाचं म्हणजे 4.1 रिक्टर स्केलवरती राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि दिल्लीमध्ये प्रचंड धक्के जाणवलेले आहेत। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त लाखोंच्या संख्येनं साई भक्त साई नगरीमध्ये दाखल झालेत। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त राज्यभरातून अनेक साई पालख्या साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत। साईबाबांना गुरु स्वरूप म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी साई दरबारी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। साई नामाचा जयघोष करत पायी पालख्या साई नगरीमध्ये दाखल झाल्या। साईबाबांच्या शिर्डीमध्ये 3 दिवस गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो आणि कालपासून उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज उत्सवाचा दुसरा मुख्य दिवस आहे। लाखो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि साई मंदिर अतिशय सुंदर अशा फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजलेलं आहे। मी आता मंदिर परिसरात आहे आणि आपण जर बघितलं तर हा बुट्टीवाडा आहे किंवा हे साई मंदिर आहे ज्या ठिकाणी साईबाबांची समाधी आहे। सगळे जे भक्त आहेत या ठिकाणी नतमस्तक होत असतात। अतिशय सुंदर अशा फुलांनी साई मंदिर सजवलेलं आहे आणि ही जी खिडकी आपण बघतोय ही मुखदर्शन यातनं घेता येतं। अनेक साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी मुखदर्शन घेऊन समाधान मानतात, कारण तासनतास दर्शनाला लागतायत। सकाळपासूनच भक्तांच्या मोठ्या रांगा या ठिकाणी बघायला मिळतात। त्यामुळं मुखदर्शन घेऊन साईबाबांच्या दर्शनाचं समाधान या ठिकाणी भक्त मानताना दिसत आहेत। सकाळपासूनच मोठी गर्दी शिर्डीमध्ये झालेली आहे। शेकडो पायी पालख्या देखील शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। शिर्डी माझे पंढरपूर म्हणत ज्या पद्धतीनं पंढरीला वारकरी पायी जातात त्याच पद्धतीनं शिर्डीमध्ये साई भक्त या ठिकाणी येत असतात। आज गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस आहे। विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। रात्री सुवर्ण रथाची मिरवणूक काढली जाणार आहे आणि आलेल्या साई भक्तांना रात्री देखील दर्शन मिळावं यासाठी साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। परिस्थिती मोठे युनिटी लोकमत शिर्डी। तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या शिर्डी नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे। शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतो।